मी स्वप्नील कोथलकर संस्कृती क्लासेसच्या आपल्या ऑनलाईन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्शिएशन. आणि डिफरन्शिएशन मध्ये आतापर्यंत आपण बघत होतो एक्सरसाइज तुमची 1.1. ओके, एक्सरसाइज आपण बघत होतो तुमची 1.1 आणि तुमच्या 1.1 एक्सरसाइज मध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड कंप्लीट सॉल्व केला होता. क्वेश्चन 3 जो होता त्याच्यामध्ये आपण जे 10 क्वेश्चन होते ते सॉल्व केलेले होते. ओके, आता आपण बघणार पुढचा क्वेश्चन. पुढचा प्रॉब्लेम तो दिलेला आहे तुम्हाला y e raised to root x plus 1 upon e raised to root x minus 1. ओके, याला तुम्हाला करायचं आहे डिफरन्शिएट. पण डिफरन्शिएट कसं करणार बघा. तो मागचा आपण 10 नंबरचा क्वेश्चन बघितला ऍज इट इज असाच आहे, फक्त ते वरती मायनस होता इथे प्लस आहे, काही त्याच्यामध्ये डिफरन्स नाहीये. सेम तसा सॉल्व करायचा आहे, त्याला काही मॉडिफाय करायची गरज नाही. याला आपण डायरेक्टली म्हणू शकतो डिफरन्शिएट with respect to x. ओके, याला जर डिफरन्शिएट आपण केलं मग y ला डिफरन्शिएट केलं काय येणार आहे dy by dx. बघा आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर गॅप पडला आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही विसरून जायला पाहिजे. ओके, सोपं आहे, काय अडचण नाही. dy by dx मग याचे डेरिव्हेटिव्ह काय येणार d by dx of e raised to root x plus 1 upon e raised to root x minus 1. ओके, अशा प्रकारे लिहायचं. मग याच्या पुढे याला कसं सॉल्व करणार. आता बघा इथे काय दिलं आहे तुम्हाला u/v. u आणि v च्या फॉर्मॅट मध्ये दिले दोन तुमचे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दोन पॉलिनॉमियल दिले आहेत, ते तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इथे काढायचा आहे किंवा दोन फंक्शन तुमचे दिले त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. मग ते कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे u/v च्या फॉर्मॅट मध्ये. ओके, मग u/v च्या फॉर्मॅट मध्ये जर असेल तर आपला फॉर्म्युला काय d by dx of u/v काय लिहितो आपण इज इक्वल्स टू इथे तुमचा v स्क्वेअर काय तो v स्क्वेअर, त्याच्यानंतर येतो तुमचा इथे v into du by dx minus u into dv by dx. हा फॉर्म्युला यूज करतो. परत d by dx of u into v असेल तर काय करतो is equals to u into dv by dx plus v into du by dx. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे नेहमीसाठी. आता आपण हे फॉर्म्युला वापरणार आहे हा तुमचा u/v साठी. ओके, अतिशय सिंपल आहे, काही याच्यात अवघड असं नाही. तर बघा चला सॉल्व करूया. मग काय याचं डिफरन्शिएट म्हटल्यावर u/v आहे. ओके, मग त्या फॉर्मॅट मध्ये मग काय बघा सर्वात अगोदर तुमचा खाली येतो थोडंसं v स्क्वेअर. v काय तुमचा e root x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इथे वरती काय अगोदर काय तो v काय तुमचा v e root x minus 1 ऍज इट इज. त्याच्यानंतर u चा घेतो आपण डेरिव्हेटिव्ह. मग काय तुमचा तो d by dx of u आहे तुमचा e raised to root x plus 1. ओके, त्याच्यानंतर घेतो मायनस चा साइन, मायनस नंतर u ऍज इट इज e raised to root x plus 1 into d by dx. मग into d by dx काय d by dx तुमचा कशाचा तर v चा. v काय तुमचा e raised to root x minus 1. ओके, अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. अतिशय सोपं आहे. बघा काय इथे हे ऍज इट इज e raised to root x minus 1 ऍज इट इज. याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सॉल्व करायचा म्हटला e raised to root x. ओके, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x येतो. हा प्लस वर होऊन जायचा, तो कॉन्स्टंट आहे. ओके, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. मग इथे काय लिहिणार e raised to root x. मग हा फक्त x नाही, फक्त x असं आपण त्याला सोडून दिलं असतं रूट x आहे म्हणून परत काय इनटू d by dx of root x. ओके, मायनस इकडे e raised to root x plus 1 as it is. ओके, नंतर d by dx of e raised to root x परत तेच into e raised to root x. ओके, त्याचं डेरिव्हेटिव्ह तेच आहे into root x चा डेरिव्हेटिव्ह म्हणून d by dx of root x. तो प्लस और माइनस और कांस्टेंट है.
ओके, आणि अपॉनला काय द्यायच्या, याच्या अपॉनला एक तुमचा e रेज टू रूट x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ऍट पुढे. आता काय होईल पुढे सॉल्व बघा. हा तुमचा ऍज इट इज e रेज टू रूट x बघा, e रेज टू रूट x मायनस 1 इथे हा तुमचा येईल into e raised to root x into e raised to root x into root x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x. ओके, मी तुम्हाला सांगितलं root x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x काय आहे, फॉर्म्युला पण आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. मायनस, ओके, मायनस इथे ही टर्म पण ऍज इट इज e raised to root x plus 1 पुढे into e raised to root x into 1 upon 2 root x upon काय आहे तुमचं e raised to root x minus 1 bracket square. ओके, इथपर्यंत झालं. तो इथून पुढे काय इथे लिहितो. ओके, समजून घ्या, जागा बोलते त्याच्यामुळे. आता काय करणार, इथे बघा कॉमन काय आहे दिसतं तुम्हाला, e raised to root x 1 upon 2 root x, e raised to root x 1 upon 2 root x कॉमन नाही. ओके, त्याला आपण कॉमन सेम थिंग्स आहेत मग आपण त्याला कॉमन काढतो. मग काय येतो कॉमन काढल्यानंतर इथे तुमचा e रेज टू रूट x कॉमन निघतोय. ओके, हा पण येईल तुमचा, त्याला पण आपण बाहेर काढून घेऊ. बघा कॉमन निघतोय तुमचा e रेज टू रूट x इनटू 1 upon 2 root x 1 upon 2 root x हा कॉमन निघतोय. आणि अपॉनला काय आहे e raised to root x minus 1. ओके, तर मग याला तुम्ही असं लिहू शकता, हा जो आहे त्याला इकडे लिहून घेऊया अगोदर 1 upon e raised to root x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. कॉमन काय निघतंय, हा जो होता त्याला आपण इकडे लावून घेतो मल्टिप्लाय करू. इथे e raised to root x कॉमन काय निघतोय e raised to root x into 1 upon 2 root x. मग तो इथे 1 upon 2 root x ला लिहितो मी, इथे 1 into 1 upon 2 root x. ओके, मग इथे राहिला काय, हे कॉमन काढल्यानंतर राहिला काय फक्त ही टर्म e raised to root x minus 1 आणि e raised to root x plus 1. इथे दोघांच्या मध्ये काय साइन आहे बघा. मग याला असे लिहूया, आय थिंक ते वर जात आहे into e raised to root x upon 2 root x. आणि कॉमन काय राहील तुमचं e raised to root x. तर कॉमन काढल्यानंतर राहिलं काय e raised to root x e raised to root x minus 1 हा तुमचा मायनस e raised to root x plus 1. ओके, 15 दिवसात याची सवय होती माझी, तेव्हा आन्सर म्हणजे थोडी थोडी. ठीक, मग याला आपण काय लिहू शकतो. ओके, हे ऍज इट इज फॉर्म म्हणजे 1 अपॉन e रेज टू रूट x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इनटू e रेज टू रूट x अपॉन 2 रूट x. ओके, याचे जर ब्रॅकेट ओपन केले आपण तर काय लिहा बघा, e रेज टू रूट x मायनस 1 मायनस इकडे गेला मायनस e रेज टू रूट x हा काय होईल प्लस 1 चा होईल मायनस 1. ओके, हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल झाला, राहिला काय तुमचा मायनस 2. मायनस 1 मायनस 1 मायनस 2. तर त्या मायनस 2 ला तुम्ही इथे लिहू शकता मल्टिप्लाय करून. ओके, म्हणजे काय येतो बघा मायनस 2 हा मायनस 1 मायनस 1 मायनस 2 इनटू e रेज टू रूट x अपॉन हा तुमचा 2 रूट x इनटू e रेज टू रूट x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा सर्वांच्या अगोदर तुमचं इक्वलचं साइन आहे. ओके, आपण काय करतो इथे dy by dx फाइंड करतोय, डेरिव्हेटिव्हचं फाइंड करत आहे. तो बघा हा 2 गेला हा 2 गेला. ओके, हा 2 आणि 2 कट झाला, राहिला काय मग तुमचा e रेज टू रूट x. म्हणजे तुमचा आन्सर काय आला देअरफॉर dy by dx is equal to e raised to root x upon root
x into e raised to root x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा तसं सॉल्व करताना काही गडबड झालेली नाहीये. ओके, तरी मी तुम्हाला परत एक्सप्लेन करतो. काय दिलेलं y इज इक्वल टू e raised to root x plus 1 e raised to root x minus 1. त्याला डिफरन्शिएट करायचं म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, ब्रॅकेट मध्ये लिहिला. त्याच्यानंतर u अपॉन v या फॉर्म्युला आपण एक्सपान्शन केलं. काय v into d by dx of u minus u into d by dx of v upon v square. ओके, मग e raised to root x minus 1 as it is. डेरिव्हेटिव्ह घेतला आपण e raised to root x चा, तो काय आला e raised to root x into d by dx of root x. ओके, कंपोनेंट असल्यामुळे परत इथे पण तसंच केलं. त्याच्यानंतर इथे काय केलं तर root x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x, इथे पण 1 upon 2 root x. मग याच्यामध्ये कॉमन काय होतं तर e raised to root x into 1 upon 2 root x कॉमन होतं ते आपण इथे कॉमन काढलं e raised to root x into 1 upon 2 root x लिहिण्याच्या वेळी याला upon 2 root x लिहिला. ओके, आणि इथे काय केलं हा जो अपॉन जो होता तो इकडे मी काढून घेतला 1 अपॉन. ओके, तर राहिलं काय फक्त e raised to root x minus 1 minus e raised to root x plus 1 ब्रॅकेट ओपन करून घेतले इथे प्लस e raised to root x आणि मायनस e raised to root x काय झाला कॅन्सल इथे झाला. तो -1 मायनस 2 इथला 2 आणि इथला 2 जो होता तो कॅन्सल झाला. राहिला काय e raised to root x upon root x into e raised to root x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे हा तुमचा पहिला प्रॉब्लेम जो आहे इथे आपण सॉल्व केलेला आहे. आता आपण बघूया तुमचा प्रॉब्लेम नंबर 2. सॉरी, प्रॉब्लेम नंबर तुमचा येईल आता 12. हा 11 होता, तुमचा प्रॉब्लेम आहे तुमचा 12. ओके, मला मान्य आहे आपले जे व्हिडिओ चालले ते हळूहळू होत आहेत. ओके, खूप हळू आपण तुमचं पोर्शन कव्हर करतोय, पण काही अडचण नाहीये. तुमच्या कॉलेजेसमध्ये अजून काही पोर्शन तुमचं झालेलं नाहीये आणि उगाच नाही पण काही फायदा नाहीये. आपल्याला व्यवस्थित सर्व शिकायचं आहे, फक्त पोर्शन कंप्लीट करायचं म्हणून करायचं नाही. ओके, आता आपला पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे log of tan cube x. बघा खूप भारी प्रॉब्लेम आहे. log तुम्हाला दिलाय कशा दिलाय tan cube x into sin raised to 4x into दिलेला आहे x square plus 7 raised to 7. ओके, असा दिलेला आहे. बघा लॉगचे जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तेव्हा लॉगचे जे काही फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लक्षात घेतले पाहिजे. बघा असे फॉर्म्युले आहेत. आता इथे काय दिलाय लॉग, इथे n. ओके, म्हणजे काय करायचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे फंक्शनचं. म्हणजे बघा इथे आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो log m into n चा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो log m plus log n. हा फॉर्म्युला आपण वापरत असतो. ओके, त्याच्यानंतर इथे जो तुम्हाला दिलाय हा पॉवर दिली आहे लॉगच्या फंक्शनची, म्हणजे log m raised to n दिलाय. मग असा असेल तर आपण फॉर्म्युला वापरतो n log m. बघा हे दोन फॉर्म्युले तुमचे याच्यामध्ये यूज होणार आहे. लक्षात घ्या. सर हा लॉग दिला एवढं फंक्शन दिसतंय, तुम्ही याला काय करू शकता डिस्ट्रीब्यूट करू शकता. मग लॉग मध्ये डिस्ट्रीब्युशन कसं करतो आपण log m into n जर असेल तर आपण त्याला ऍडिशन मध्ये लिहित असतो. log m raised to n असेल तर काय लिहितो n log m. ओके, आणि अजून एक फॉर्म्युला आहे जसा हा मल्टिप्लिकेशनचा आहे तसा एक फॉर्म्युला आहे तुमचा log m upon n. मग तुम्ही जर असा m upon n जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याला काय लिहितात log m minus log n. हे फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे. हे फॉर्म्युला जर तुमचे पाठांतर असतील तर प्रॉब्लेम बघून आपल्याला कळतं की कोणत्या पद्धतीने सोडवायचे आहे. ओके, प्रत्येक प्रॉब्लेम आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवतो डिफरन्शिएट करताना. ते कशामुळे तर हे फॉर्म्युले जे असतात प्रत्येक याचे म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे असू द्या किंवा लॉगॅरिथमिक फंक्शनचे असू द्या ते आपले पाठांतर असले तर आपल्याला लगेच ते कळून जातं. बघा अतिशय सोपं आहे. बघा काय केले log tan cube x into sin raised to 4x into x square plus 7. y काय दिलाय तुम्हाला बघा y दिलेला आहे. मग याला डिफरन्शिएट करायचं आहे. फॉर्म्युला का आपण m into n चा काय करतो आपण
ऍडिशन करतो म्हणजे याला लिहिताना असं लिहू शकतो आपण therefore y is equals to याला लिहिताना लिहू शकतो log tan cube x ओके प्लस log sin raised to 4x प्लस log x square plus 7 raised to 7 अशा प्रकारे ओके परत आता हा फॉर्म्युला यूज केला आता हा पुढचा log m raised to n जर असेल तर इथे पण पॉवर आहे इथे पण पॉवर आहे इथे पण तुमची पॉवर दिलेली आहे मग काय येतो याला लिहू शकतो आपण y is equal to 3 log ओके याला लिहिताना आपण लिहू शकतो बघा y is equal to हा जो 3 आहे काय करतो इकडे येतो समोर म्हणून हा काय आला इथे 3 log tan x आता तो सिंपल झाला कॉन्स्टंट आहे log tan x सिंपल करता येईल आपल्याला प्लस हा होईल तुमचा 4 log sin x ओके त्याच्यानंतर हा होईल तुमचा 7 log x square 7 आता तर सिंपल झालं आता प्रत्येक फंक्शन तुम्ही सॉल्व करू शकता मग आता याला म्हणणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x मग याला डिफरन्शिएट करायचं मग काय therefore हा आहे तुमचा dy by dx is equals to 3 log tan x 3 कांस्टेंट है log चा डेरिवेटिव 1 upon x log x चा काय तर 1 upon x log x चा डेरिवेटिव तुमचा तर 1 upon x म्हणून काय 3 into 1 upon tan x ओके परंतु हा tan x आहे log मध्ये काय दिलं तुम्हाला tan x दिलं म्हणजे tan x चा परत तुम्हाला डेरिवेटिव काढायला आहे म्हणजे काय d by dx of tan x हे झालं तुमचं पहिलं फंक्शन ओके सेकंड दुसरं जे फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे बघा दुसरं फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे काय आहे 4 कॉन्स्टंट आहे त्याच्यानंतर log हा 4 कॉन्स्टंट लिहून घेतला log ऑफ sin x log चा डेरिवेटिव काय असतं 1 अपॉन हा sin x इथे sin x मग d by dx ऑफ परत sin x d by dx ऑफ sin x ओके प्लस हा 7 कॉन्स्टंट आहे log 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 7 इनटू d by dx ऑफ x स्क्वेअर प्लस 7 बघा स्टेप इथे वाढताय जर तुम्हाला स्टेप कमी करायची असतील तर हा जो d by dx ऑफ tan x दिला डायरेक्ट याचा डेरिवेटिव लिहिलं तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यामुळे मी स्टेप इथे वाढवतो आहे काय होईल इथे 3 अपॉन हा जो tan x आहे त्या tan x ला मी काय लिहू शकतो या tan x ला ठीक आहे चला तात्पुरत्याला असं लिहूया 1 अपॉन तर तुमचं कन्फ्युजन असं काय केलं चला इथे पुढची स्टेप आल्यावर तुम्हाला कळेल मग tan x चे डेरिवेटिव असतं ते काय असतं बरोबर sec स्क्वेअर x प्लस हा तुमचा 4 हा तुमचा 1 अपॉन sin x याला आपण असं लिहितो इनटू 1 अपॉन sin x याच्यामध्ये चेंजेस करायचे आपल्याला sin x चे डेरिवेटिव काय आहे तुमचं cos x इनटू cos x प्लस हा 7 ओके इनटू हा x स्क्वेअर प्लस 7 इनटू 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 7 आणि x स्क्वेअर चे डेरिवेटिव इनटू 2x ओके स्टेप वाढता आहे आपल्याला पण तुम्हाला प्रत्येक स्टेप करणार आहे काय dy by dx बघा आता sec स्क्वेअर x आहे इथे 1 upon tan x आहे मग जो sec स्क्वेअर x आहे त्याला आपण 1 upon cos स्क्वेअर x लिहू शकतो हा जो आहे sec स्क्वेअर x याला आपण 1 upon cos स्क्वेअर x लिहू शकतो आणि जो tan x आहे काय 1 upon tan x म्हणजे काय cot x बघा 1 upon tan x म्हणजे काय तो cot x आणि cot x ला आपण काय लिहू शकतो cos x upon sin x बघा इथे cos येईल याच्यामध्ये इथे वरती cos येईल आणि इथे cos येईल cos काय तुमचा कॅन्सल होईल ही पॉसिबिलिटी आहे म्हणून आपण याला लिहिताना काय करतो म्हणजे चेंजेस आपण करतो आचार्य सरांनी tan x ला असं का लिहिलं 3 या tan x ला मी लिहितो 1 upon tan x म्हणजे cot x आणि cot x ला लिहितो cos x upon sin x मग आचार्य सरांनी cos x upon sin x का लिहिलं हा प्रश्न आपल्याला पडतो बरोबर मग तो का लिहिलं ते कळणं महत्त्वाचं आहे हे आपल्याला इथे cos कट होतो त्याच्यामुळे आपण लिहिलं sec स्क्वेअर x ला आपण लिहू शकतो 1 upon cos स्क्वेअर x बरोबर म्हणजे काय होईल आता
इथे काय होणार हा cos x आणि इथला cos x काय होईल तुमचा कर्व होऊ शकतो. मग पुढे बघा याला काय लिहिताना 4 into हा तुमचा cos x upon sin x plus 7 to the 14 x upon x square plus 7. आता अजून काय चेंजेस करता येतील बघा हा cos x गेला काय झाला हा तुमचा cos x गेला हा इथला स्क्वेअर गेला. ओके म्हणजे याला लिहिताना आपण असं लिहू शकतो बघा therefore dy by dx is equals to 3 sin x 1 upon sin x म्हणजे काय cosec x cosec x 1 upon cos x म्हणजे काय sec x. ओके प्लस 4 cos x upon sin x cos x upon sin x काय आहे तुमचा cot x आणि हा प्लस 40x upon x square plus 7. ओके आला आपण बघा 3 cosec x sec x plus 4 cot x plus 14x upon x square plus 7. लक्षात घ्या काही नाही अतिशय सिंपल आपण याला केलेलं आहे. इथे मी असे चेंजेस का केले तुम्हाला सांगितलं काय काय होतं म्हणून. ओके तर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं होतं लिहून घ्या व्हिडिओ पॉज करू आणि आता आपण बघूया तुमचा पुढचा प्रॉब्लेम नंबर 30. आता आपण बघतोय तुमचा प्रॉब्लेम नंबर 30 तो दिला तुम्हाला y log root of 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x. एक वेळ साइन चेक करूया 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x. ओके याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग कसं सॉल्व करणार हा अंडर रूट मध्ये म्हणजे रूट x चा फॉर्म्युला यूज करणार का म्हणजे असं करणार का बघा log of root x असं करणार का म्हणजे 1 upon हा तुमचा रूट x इनटू परत रूट x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायला आहे. असं करणार का असं पण करता येईल पण ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते खूप कन्फ्युजिंग होईल. तर बघा हा जो तुम्हाला दिला आहे रूट x बघा रूट मध्ये ही व्हॅल्यू तुम्हाला दिली रूट मध्ये कंपोजिट फंक्शन दिलं आहे म्हणजे रूट x याला आपण लिहिताना असं लिहू शकतो का x रेज टू 1 हाफ. ओके बरोबर याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो म्हणजे याला आपण आपल्याला थोडे मॉडिफिकेशन करून घ्यायचे म्हणजे याला आपण लिहू शकतो therefore y is equals to log of कशाचा log 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x raised to 1 half. ओके raised to 1 half आपण लिहू शकतो. तो परत ते दोन फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले कोणते log m raised to n जर असेल तर n log m. ओके log m raised to n log m त्याच्यानंतर log m upon n log m upon n जर असेल तर काय होतो log m minus log n. हे दोन फॉर्म्युला तुम्हाला परत इथे यूज करायचे आहे म्हणजे आपण लिहिताना आपण काय लिहू शकतो 1 half log ओके 1 half into log बघा ब्रॅकेट वरती लक्ष द्या हा 1 half पूर्ण याला मल्टिप्लाय. ओके समजण्यासाठी मी परत एकदा एक स्टेप वाढवून घेतो परत तुमचं कन्फ्युजन नको असं काय झालं cos 3x upon 1 plus cos 3x मग इज इक्वल टू हा तुमचा 1 half. ओके त्याच्यानंतर हा जो आहे m upon n तो फॉर्म्युला आपण याला यूज करू म्हणजे काय हा log 1 minus cos 3x minus log 1 plus cos 3x. ओके अशा प्रकारे तुम्हाला आता हा झाला तुमचा सिम्प्लिफाय. ओके मग याचं तुम्हाला करायचं आहे डेरिव्हेटिव्ह हे सिम्प्लिफाय झाला मग याला करायचं आता डिफरन्शिएट म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग अतिशय सोपं आहे काय बघा y चे डेरिव्हेटिव्ह झालं तुमचं dy by dx इज इक्वल्स टू हा 1 हाफ तुमचा कॉन्स्टंट त्याच्यामुळे ऍड होईल मग log चं डेरिव्हेटिव्ह. ओके हा log चं डेरिव्हेटिव्ह हे काय तुमचं बघा 1 upon 1 minus cos 3x. ओके 1 upon 1 minus cos 3x into आता हा x नाही कंपोजिट फंक्शन म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह d by dx of 1 minus cos 3x. तुम्हाला वाटणार सर एकच गोष्ट परत परत सांगताय तुमच्या लक्षात आलं पाहिजे नेमकं आपण करतो काय त्याच्यामुळे परत परत तुम्हाला 30 गोष्ट सांगतो. हा मायनस परत याचं डेरिव्हेटिव्ह log चं म्हणजे काय 1 upon
1 plus cos 3x into d by dx of 1 plus cos 3x. बघा अतिशय सोपं आहे, काय याच्यामध्ये अवघड नाही. बघा इज इक्वल्स टू हा तुमचा 1 हाफ ॲज इट इज 1 अपॉन cos 3x तो पण ॲज इट इज 1 अपॉन 1 मायनस cos 3x सॉरी 1 मायनस cos 3x तो पण ॲज इट इज इनटू d by dx ऑफ 1 मायनस cos 3x. बघा 1 मायनस cos 3x 1 तर कॉन्स्टंट आहे मायनस cos 3x जो 1 होता त्याचा होईल तुमचा डेरिव्हेटिव्ह 0. बघा d by dx ऑफ 1 मायनस cos 3x काही हा 1 चा होईल 0 मायनस cos चा डेरिव्हेटिव्ह तुमचा मायनस साइन म्हणजे हा तुमचा मायनस आणि परत sin 3x आणि परत या 3 चा डेरिव्हेटिव्ह 3x चा डेरिव्हेटिव्ह इनटू 3 म्हणजे काय येतो बघा याचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना आपण लिहू शकतो हा तुमचा मायनस मायनस काय होईल प्लस. बघा sin 3x इनटू ह्या 3x चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 3. लक्षात आलं कशा प्रकारे केलं मायनस 1 अपॉन हा तुमचा 1 प्लस cos 3x इनटू d by dx ऑफ 1 प्लस cos 3x त्या प्लस मायनस च्या ठिकाणी काय आलं प्लस आलं मग cos 3x फक्त काय झालं इथे बघा cos 3x चा काय तो मायनस 3x इनटू 3 काय होते इनटू मायनस sin 3x इनटू 3. ओके अशा प्रकारे अतिशय सिंपल. मग काय होईल बघा ब्रॅकेट कंप्लीट करा इज इक्वल्स टू हा काय होईल तुमचा हा 1 हा 3 पुढे आला. ओके हा आहे तुमचा 3 sin 3x अपॉन 1 मायनस cos 3x. ओके मायनस आणि हा मायनस मायनस आणि मायनस काय झाला तुमचा प्लस झाला. ओके हा इथला मायनस आणि हा मायनस झाला प्लस इथे काय राहिलं तुमचा 3 sin 3x अपॉन 1 प्लस cos 3x. ओके अशा प्रकारे. मग बघा याच्यामधून कॉमन काय निघतंय इथे कॉमन काय 3 sin 3x इथे पण काय 3 sin 3x. सरळ त्याला काय करायचं मग कॉमन काढून घ्यायचं. सॉरी हा 1 हाफ ॲज इट इज 1 हाफ ॲज इट इज हा काय तुमचा 3 sin 3x कॉमन आपण काढला इनटू 3 sin 3x कॉमन काढला. इथे आतमध्ये काय राहिला मग बघा 3 sin 3x जर आपण कॉमन काढलं इथे राहिला 1 अपॉन आणि जर दोघांची जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल तर काय करायला लागेल बेस सेम. मग बेस सेम जर करायचं असेल तर यानी याला मल्टिप्लाय करायचं यानी याला मल्टिप्लाय करायचं. मग तसं जर आपण केलं तर काय होईल हा इकडे जाईल आणि हा इकडे जाईल दोघांची काय होईल तुमची ऍडिशन म्हणजे काय हा बघा एक स्टेप वाढवून लिहितो वाटल्यास इथे राहिला तुमचा 1 अपॉन 1 मायनस cos 3x आणि इथे राहिला 1 अपॉन 1 प्लस cos 3x. यांची काय करायची आपल्याला बेस सेम नाहीये ऍडिशन करायची म्हणजे आपल्याला काय करायला लागेल मल्टिप्लिकेशन. म्हणून इथे तुमचा 1 प्लस cos वरती जाईल ना तुम्हाला दिसणार 3 sin 3x इथे तुमचा हा इकडे मल्टिप्लाय झाला 1 प्लस cos 3x पुढे प्लस हा झाला इकडे 1 मायनस cos 3x. बरं झालं वरती मग खाली काय होईल ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल की ह्या टर्मने आपण या पूर्णला मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटर मग याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन होईल आणि याचा इथे होईल म्हणजे a मायनस b आणि a प्लस b काय असतो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय होईल हा 1 स्क्वेअर मायनस cos 3x स्क्वेअर. ओके cos 3x स्क्वेअर लिहा किंवा मग याला लिहिताना आपण लिहू शकतो cos स्क्वेअर 3x. बघा अतिशय सोपं आहे काही याच्यात अवघड नाही. हा 1 हाफ
नंतर हा आला तो 3 sin 3x, काय आला तो 1/2 into 3 sin 3x, बघा लिहून घेतो 3 sin 3x. हा वरती जर आपण ब्रॅकेट ओपन केले, ओके, जर आपण ब्रॅकेट ओपन केले तर काय होईल, प्लस cos 3x आणि मायनस cos 3x काय होईल तुमचा कॅन्सल होईल, राहिला काय 1 + 1 2, काय राहिला 1 + 1 तुमचा राहिला 2, म्हणजे काय होईल into 2 upon, आता बघा 1² - cos² 3x, 1² काय आला 1, 1² काय आला तुमचा 1 आणि मायनस cos² 3x, म्हणजे काय 1 - cos² x, काय आला तुमचा sin² x. इथे काय दिलाय cos² 3x दिलाय, म्हणजे काय sin² 3x होईल. लक्षात आलं, म्हणजे इथे लिहिताना आपण लिहू शकतो sin² 3x, x स्टेप मॉड्यूलर 1/2, ओके, किंवा मग हा 2 डायरेक्ट इथे कट करा, हा जो 2 आहे ना हा असा कट केला, राहिला काय 3 sin 3x upon 1 - cos² 3x. मग हा 3 sin 3x ला आपण लिहिलं 3 sin 3x आणि 1 - cos² 3x ला आपण लिहितोय sin² 3x, ओके. मग याच्यातला एक sin 3x गेला आणि याच्यातला स्क्वेअर गेला, राहिला काय तो, राहिला काय 3 upon sin 3x. मग sin 3x ला आपण लिहिताना काय लिहितो cosec, sin ला लिहितो आपण cosec, म्हणजे इथे लिहू शकतो आपण dy/dx इज इक्वल्स टू हा 3 इंटू हा sin 3x, ओके, हा जो आहे sin 3x आहे त्याला आपण लिहितो, बघा इथे तुमचं कन्फ्युजन असं लिहिल्यामुळे असं लिहितो, हा 3 sin 3x ऍज इट इज लिहिला इंटू 1 upon 1 - cos² 3x ला लिहितोय मी sin² 3x, ओके. आता समजून तुम्हाला हा कन्फ्युजन होणार नाही, हा sin 3x गेला याच्यातला स्क्वेअर म्हणता येईल, हा आला तुमचा 3 इंटू sin 3x म्हणजे काय cosec 3x, आणि हेच आहे तुमचं आन्सर, ओके. परत एक्सप्लेन करतो कसं झालं, हा तुम्हाला दिला होता, ओके, त्याला आपण फॉर्मॅट मध्ये लिहिलं रेस टू 1/2, ओके. मग परत आपला लॉगचा फॉर्म्युला वापरला m⁻n चा n log m तो वापरला, त्याच्यानंतर log m upon n चा फॉर्म्युला वापरला, त्याच्यानंतर याला आपण काय केलं डिफरन्शिएट केलेला आहे. मग log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x आणि कंपोझिट फंक्शन म्हणून त्याचा परत डेरिव्हेटिव्ह इथे पण तसंच, ओके. 1 - cos 3x चा डेरिव्हेटिव्ह sin 3x * 3 कसं आलं मी तुम्हाला सांगितलं, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, ओके, cos 3x - cos 3x चा डेरिव्हेटिव्ह प्लस sin 3x, कारण cos चं मायनस होतं, मायनस मायनस काय झालं इथे प्लस sin 3x आणि परत या 3x चा डेरिव्हेटिव्ह तुमचं 3 आलं. त्याच प्रकारे इथे पण आपण केलं, त्याच्यानंतर इथे काय केलं 3 sin 3x कॉमन निघतो, मग इथे काढून घेतला, मग राहिला काय आता 1 upon 1 - cos 3x आणि इथे राहिला 1 upon 1 + cos 3x. बेस सेम करून त्याची आपण ऍडिशन करून घेतले, ऍडिशन करून घेतल्यानंतर cos 3x - cos 3x कॅन्सल झाला, राहिला काय इथे 1 + 1 2 upon 1² - cos² 3x, ओके. बेस सेम करायचे म्हणून हे आलं तुमचं 1² - cos² 3x, ओके. त्याच्यानंतर बघा हा आला तुमचा 1 - cos² 3x, मग 1 - cos² x ला आपण लिहितो sin² x, म्हणून इथे लिहिला 1 - cos² x च्या ठिकाणी sin² 3x. मग याच्यातला sin 3x आणि याच्यातला sin 3x तुमचा कॅन्सल झाला, राहिला काय 3 upon sin 3x आणि sin 3x ला आपण लिहितो cosec 3x. अशा प्रकारे तुमचं हे जे आहे प्रॉब्लेम नंबर 13, ओके, प्रॉब्लेम नंबर 13 चा आन्सर आलाय 3 cosec 3x. बघा पुढचा जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 14 आणि 15 तो असाच सेम आहे. बघा हा सुद्धा जो क्वेश्चन आहे तुमचा तसाच आहे जसा 13 होता त्याच प्रकारे, ओके. इथे फक्त काय होतं 1 + cos 3x आणि 1 - cos 3x, इथे काय दिलंय 1 + cos 5x/2, काहीच नाही, सेम त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. बघा कसं आहे, हा एक्सचा याला लिहू शकतो आपण y याला लिहिताना लिहू शकतो log of 1 + cos 5x/2 upon 1 - cos 5x/2 अंडर रूट काढला म्हणजे पॉवर काय होईल याची 1/2 होईल, ओके. त्या स्क्वेअर रूटला आपण लिहिताना पॉवर मध्ये 1/2 लिहिलं, ओके. मग परत याला लिहिताना काय लिहितो आपण 1/2 into log
ओके, याचा लॉग काय 1 प्लस cos 5x बाय 2 मायनस log 1 मायनस cos 5x बाय 2. बघा ऍज इट इज जसं तुम्ही ते सॉल्व्ह केलं प्रॉब्लेम त्याच प्रकारे हा सुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. फक्त इथे काय दिलंय cos 1 च्या ठिकाणी काय दिलंय, सॉरी cos 3x च्या ठिकाणी काय दिलंय तुम्हाला cos of 5x बाय 2. ओके, सेम तसंच दिलेलं आहे. म्हणजे तो जो आपला आन्सर आला होता काय आला होता 3 into cosec 3x. ओके, असं आलं होतं. ओके, काय आलं होतं तर इथे जो होता वरती करता cos 3x आणि इथे पण काय होता cos 3x. मग जर तुम्ही विचार केला तर काय इथे cos काय दिला 5/2x म्हणजे 3 च्या ठिकाणी काय तुमचा 5/2 येईल. ओके, आणि cosec 5 च्या ठिकाणी काय म्हणजे 5/2 cosec 5x बाय 2. अशा प्रकारे तुमचं हे आन्सर याचं येणार आहे. कारण सेमच आहे, फक्त इथे प्लस मायनसच्या साइनचं काहीतरी गडबड असेल. ओके, तिथे वरती त्याचा की मायनस होता इथे प्लस होता म्हणजे इथे पण तो साइन असणार आहे. इथे प्लस येते इथे मायनस होईल. ओके, सेम आहे. हे जसं सोडवलं हे पण त्याच प्रकारे सोडवायचं आहे. अतिशय सोपं आहे, काय याचं अवघड नाही. बघा काय हा तुमचा 1/2 ऍज इट इज. मग याचा लॉग जर आपण केला तर काय येतो 1/1 प्लस cos 5x बाय 2 into d by dx. परत याचा डेरिव्हेटिव्ह आहे d by dx of 1 plus cos 5x बाय 2 मायनस ही ओपन ही असल्यामुळे परत इथे याचा लॉग जर घेतला तर तो काय तुमचा 1 minus cos 5x बाय 2 into d by dx of 1 minus cos 5x बाय 2. सेम तीच प्रोसेस आहे, फक्त इथे अगर मायनस होतं इथे प्लस होतं मागच्या व्हिडिओ मध्ये, सॉरी मागच्या प्रॉब्लेम मध्ये तुमच्या. ओके, सेमच आहे प्रॉब्लेम 1/2. ओके, हा तुमचा ऍज इट इज 1 प्लस cos. बघा 1 प्लस cos 3x चा डेरिव्हेटिव्ह काढलं इथे कशाचं काढायचं 5x बाय 2 चं. 1 चं 0 cos x चं काय येतं sin x ते मायनस sin x मायनस sin मग 5x बाय 2 इनटू 5x बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह 5/2 म्हणजे काय आलं बघा इथे लिहू शकतो आपण 1/1 प्लस cos 5x बाय 2 इनटू काय आलं तुमचा हा मायनस sin 5x. बघा हा तुमचा मायनस sin 5x बाय 2 इनटू 5x बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह 5/2. असंच हे ऍज इट इज येणार आहे आणि फक्त याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायला लागणार. बघा मग काय पुढे हा तुमचा मायनस इथे 1/1 मायनस cos 5x बाय 2. ओके, इनटू याचं डेरिव्हेटिव्ह परत तेच काय आलं cos 5x बाय 2 चं प्लस होता हा म्हणजे इथे मायनस आला. हा ऑलरेडी मायनस आहे, मायनस मायनस काय तुमचा प्लस म्हणजे काय आला cos 5x बाय 2 चं sin 5x बाय 2 इनटू 5/2. अशा प्रकारे मग पुढे काय होईल आता परत इथून कॉमन काय निघते बघा, इथून कॉमन निघतोय sin 5x बाय 2 इनटू 5/2. इथून पण sin 5x बाय 2 इनटू 5/2 कॉमन निघतोय. जसं त्याच्यामध्ये आपण कॉमन काढला हा तुमचा 1/2 हा इथे अपॉन 2 लिहितो. कॉमन निघतोय तुमचा हा 5/2 कॉमन निघाला इनटू मायनस sin 5x बाय 2 मायनस न काढला आपण फक्त काय करू प्लस 5x सॉरी प्लस sin 5x बाय 2 sin 5x बाय 2 आपण कॉमन काढला. मग राहिला काय इथे काय राहिला 1/1 प्लस cos 5x बाय 2 आणि इथे सॉरी इथे -1/1 प्लस cos 5x बाय 2 आणि इथे राहिला -1/1 मायनस cos 5x बाय 2. पर त्यांचं काय करायला लागेल बेस तुम्हाला सेम करायला लागेल. बेस जर सेम करायचे असतील तर याने याला मल्टिप्लाय करायचं याने याला मल्टिप्लाय करायचं. हा तुमचा ऑलरेडी मायनस आहे. ओके, इथे काय तुमचा आपण फक्त प्लस काढलाय बाहेर म्हणजे राहिला काय मायनस आणि याला याने याला मल्टिप्लाय केलं. मग याने जर याला मल्टिप्लाय केलं तर काय हा 1 मायनस cos कारण इथे 1 आहे 1 इनटू ही सेम थिंग मायनस cos 5x बाय 2. ओके, मायनस यानी याला मल्टिप्लाय केलं इकडे म्हणजे काय होतं 1 प्लस cos 5x बाय 2. बघा
त्या क्वेश्चन पेक्षा याच्यात मी थोड्या जास्त डेटा स्किप करतोय का, कारण तो आणि हा सेम आहे. ओके, इथे काय मग अपॉन मध्ये a प्लस b आणि इनटू a मायनस b a स्क्वेअर म्हणजे काय ना 1 स्क्वेअर, इथे मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणून याचा स्क्वेअर म्हणजे काय cos स्क्वेअर 5x बाय 2 अशा प्रकारे. ओके, हा आहे तुमचा cos स्क्वेअर 5x बाय 2. बघा आता असं जर लिहिलं तर काय हा 5 बाय 2 इक्वल sin 5x बाय 2 अपॉन 2. ओके, आता ब्रॅकेट जर याच्या ओपन केले आपण, ओके, याचे ब्रॅकेट जर आपण ओपन करायचे म्हटले तर काय हा तुमचा होईल मायनस. ओके, हा तुमचा मायनस, हा होईल प्लस, हा होईल मायनस आणि हा प्लसचा होईल परत मायनस. मग बघूया काय होतं. ब्रॅकेट जर आपण ओपन केले तर काय होईल, आय थिंक इथे बसून जाईल आपली स्टेप. हा तुमचा 5 बाय 2 as it is into sin 5x by 2 पण as it is upon 2 पण as it is. ओके, ब्रॅकेट ओपन करतोय आपण म्हणजे हा तुमचा -1, हा मायनस मायनस होईल प्लस cos 5x by 2. ओके, हा होईल तुमचा -1 प्लस चा होईल मायनस cos 5x by 2 अपॉन मध्ये इथे काय येईल तुमचा हा 1 स्क्वेअर 1 आणि cos स्क्वेअर 5x म्हणजे 1 मायनस cos स्क्वेअर x काय होतं आपण sin स्क्वेअर x म्हणून काय होईल ते sin स्क्वेअर 5x बाय 2. ओके, अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. ओके, मग आता बघा हा प्लस cos 5x बाय 2 मायनस cos 5x बाय 2 कट झाला, राहिला काय -1 -2. ओके, म्हणजे काय राहिलं बघा, जर तुम्ही विचार केला तर राहिला काय फक्त तुमचा हा 5 बाय 2 इज इक्वल्स टू राहिलं तुमचं 5 बाय 2, इथे लिहितो 5 बाय 2 इनटू sin 5x बाय 2. ओके, अपॉन काय याच्या 2 आहे अपॉन 2 इनटू इकडे काय राहिलं -1 -2 मल्टीप्लाय मध्ये बघा -2 अपॉन sin स्क्वेअर 5x बाय हा 2 आणि हा 2 कट झाला. ओके, राहिला काय तुमचा मग इकडे बघा, इथे राहिला हा मायनस साइन आणि इकडचा sin 5x बाय 2 आणि याचा तो स्क्वेअर कट झाला. मग राहिला काय तुमचा हा बघा 5 बाय 2 काय राहिला 5 बाय 2 अपॉन 5 बाय 2 अपॉन sin स्क्वेअर 5x बाय 2. तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय असं 5 बाय 2 अपॉन sin स्क्वेअर किंवा मग तुम्ही आला ना हा तुमचा 5 बाय 2 तो इथे आला 5 बाय 2 इनटू हा आला तुमचा 1 अपॉन sin 5x बाय 2 म्हणजे काय होतो 5 बाय 2 इनटू हा तुमचा डिवाइड बाय dx 1 अपॉन sin काय होतो तुमचा cosx 5x बाय 2. इथे हा आहे तुमचा मायनस का तर हा -2 कॅन्सल झाला 2 आणि -2 इथे साइन राहिली की तुमचं मायनस. ओके, अशा प्रकारे बघा तुम्हाला सांगितलं होतं की हे तुमचं आन्सर येणार आहे, कारण याच्यामध्ये फक्त तुमचा काय कोएफिशिएंट जो होता तो चेंज झाला होता आणि साइन तुमचे चेंज झालेले होते. ॲज इट इज सेम त्याच प्रकारे हे पण क्वेश्चन आहे आणि असंच तुमचं पुढचं क्वेश्चन पण आहे क्वेश्चन नंबर 15. फक्त त्याच्या ठिकाणी काय तुमचं हा जो इथे cos दिलाय त्याच्यावर तुम्हाला देताना काय दिलाय sin तो दिलेला आहे. तर बघा मागचा प्रॉब्लेम मागचे दोन प्रॉब्लेम म्हणजे तुमचा 13 आणि 14 त्याच्यासारखा हा तुमचा 15 सुद्धा आहे. फक्त त्या प्रॉब्लेम मध्ये देतात नाही ते तुम्हाला cos दिला होता, इथे काय दिलाय sin दिलेला आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये cos होता, इथे तुम्हाला sin दिलेला आहे. मग cos होता तर त्याचे आन्सर काय आले तुमचे येताना कोसेक मध्ये आले. ओके, याचा काय आहे तुमचा तर सेक मध्ये बघा कसं लॉजिक येते. आता याला लिहिताना सेम त्याच प्रकारे सॉल्व करायचं आहे. अंडर रूट दिलाय परत पॉवर त्याची 1/2 रूट द्यायची म्हणजे याला लिहिताना लिहिणार y इज इक्वल्स टू log ऑफ हा होईल तुमचा 1 मायनस sin x अपॉन 1 प्लस sin x पॉवर 1/2.
मग हा 1 हाफ तुमचा परत इकडे, परत हा log हा तुमचा 1 मायनस sin x, परत इकडे मायनस 1 प्लस sin x, सॉरी log लिहायचं राहिलं ना, 1 प्लस sin x. जसा तो आपण सॉल्व केला त्याच प्रकारे हा पण येणार आहे. बघा अतिशय सोपं आहे. हा तुमचा 1 हाफ कॉमन, log x चा डेरिव्हेटिव्ह काय तर, सॉरी त्याला आपण डिफरन्शिएट म्हणायला लागेल ना, डिफरन्शिएट मागच्या याच्यात विसरलो असेल तर बघून घ्या, माझं लक्ष नाही. 1 हाफ इथे याचं डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचं म्हटलं लॉगचं तर काय येतो, 1 अपॉन 1 मायनस sin x into d by dx of 1 minus sin x. ओके, माइनस याचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस sin x into 1 प्लस सॉरी d by dx of 1 plus sin x. ओके, अशा प्रकारे अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असतं मला तरी वाटत नाही. इज इक्वल्स टू हा तुमचा 1 हाफ ॲज इट इज, परत तेच 1 मायनस sin x चा डेरिव्हेटिव्ह, 1 चं 0 मायनस sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. ओके, आणि हा मायनस म्हणजे मायनस cos x, इथे काही sin x cos x. अतिशय सिंपल आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. बघा मग काय शॉर्टकट मध्ये लिहा, 1 मायनस sin x आहे, काय याचं डेरिव्हेटिव्ह काय काढला आपण, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x मायनस cos x अपॉन 1 मायनस sin x. ओके, मायनस इथे sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x अपॉन 1 प्लस sin x. ओके, अशा प्रकारे मग याच्यातून कॉमन काय निघतंय, हा वाला इथून cos x, इथून पण cos x तुमचा कॉमन येतो, फक्त 1 हाफ इनटू cos x आपण कॉमन काढला, मग राहिला काय इथे -1, राहिला काय बघा समजण्यासाठी -1 मागच्या याच्यात नव्हतं केलं आपण, पहिल्या याच्यात केलं होतं. हा तुमचा 1 मायनस sin x मायनस इथे 1 अपॉन 1 प्लस sin x. अशा प्रकारे मग आता बघा इथून पुढे 1, आता परत त्याचा काय करायला लागेल, तुम्हाला बेस चेंज करायला लागेल. बेस चेंज करायचा असेल तर मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे, म्हणजे याच्या न्यूमरेटरने याला मल्टिप्लाय करायचं, याच्या न्यूमरेटरने याला वर आणि खाली मल्टिप्लाय करायचं. मग याने याला जर मल्टिप्लाय केलं तर काय बघा, हा मायनस 1 आहे, म्हणजे तुमचा तो मायनस काय होईल, जर मल्टिप्लाय केलं तर हा 1 हाफ cos ॲज इट इज, मल्टिप्लाय जर केलं तर होईल मायनस 1 प्लस sin x, 1 प्लस sin x. ओके, मायनस आणि इकडचा हा 1 मायनस sin x, 1 मायनस sin x अपॉन ला काय येणार आहे, a मायनस b, a प्लस b म्हणजे a स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय येतो sin स्क्वेअर x. बघा झालं, अतिशय सोपं आहे. 1 हाफ इनटू cos x आहे ना, cos x. ओके, इथे परत जर आपण ब्रॅकेट ओपन केले तर काय होईल, ब्रॅकेट ओपन केल्यामुळे हा होईल तुमचा -1 मायनस हा प्लसचा होईल तुमचा मायनस sin x, हा -1 मायनसचा होईल प्लस sin x अपॉन हा 1 चा 1 स्क्वेअरचा 1, मग 1 मायनस sin स्क्वेअर x काय होतो, आता जसं आपण लिहिलं मागच्या दोन याच्यामध्ये 1 मायनस cos स्क्वेअर x sin स्क्वेअर x, तसंच 1 मायनस sin स्क्वेअर x cos स्क्वेअर x. का तर sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 हे आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकलेलो आहोत. म्हणून इथे काय, तर हा 1 मायनस sin स्क्वेअर x जो आहे तो इथे तुमचा cos स्क्वेअर x. ओके, लक्षात आलं. बघा अतिशय सोपं आहे, हा तुमचा 1 हाफ, ओके, हा तुमचा cos x, ओके, मायनस sin x प्लस sin x कॅन्सल झाला, मायनस मायनस -1 -1 -2 इनटू -2 अपॉन cos स्क्वेअर x. हा 2 आणि 2 कॅन्सल झाला, त्याच्यानंतर हा cos x आणि हा स्क्वेअर कॅन्सल झाला, म्हणजे राहिला काय, हा तुमचा मायनस, ओके,
मायनस आणि हा 1 अपॉन, आता इथे मल्टिप्लाय करा काहीच नाहीये. ओके, आणि हा cos x तुमचा खाली आहे. म्हणजे याला लिहिताना लिहिलं आपण cos x ला लिहितो sec x. म्हणजे तुमचं dy by dx जे आलं, ओके, dy by dx is equals to 1 upon, sorry, minus 1 upon cos x is equals to minus sec x. अशा प्रकारे बघा तिन्ही जे प्रॉब्लेम आपण बघितले 30, 14 आणि 15 सेम होते. याच्यानंतर जे प्रॉब्लेम आहेत तुमचे 16, 70, 18, 99, 20 म्हणजे पुढचे जे 5 प्रॉब्लेम आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा जवळपास पाऊण तासाचा तुमचा व्हिडिओ तयार होत आलेला असेल, त्याच्यामुळे आपण इथे आता थांबणार आहोत. ओके, लक्षात घ्या अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये असं अवघड नाही. ओके, चला तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. यासोबत तुमचा फिजिक्सचा सुद्धा व्हिडिओ अपलोड होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाहीये. रेग्युलर तुम्हाला मी व्हिडिओ आता देणार आहे. ओके, माझ्या पाठीमागचे जे अडचणी होते, जे प्रॉब्लेम होते, ते सगळे आता सॉल्व्ह झालेले आहेत आणि आपण आता रेग्युलर तुमचे व्हिडिओ लेक्चर्स बघणार आहोत. काही घाई झालेली असतील, काही चुका झालेल्या असतील तर मला सांगा. थोडं लिहिताना आज मी अडखळलोय, कारण बऱ्याचशा दिवसानंतर मी लिहितोय त्याच्यामुळे. ठीक आहे, तर चला भेटूया पुन्हा पुढच्या लेक्चर मध्ये.